हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरचं यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कम्प्युटर फंडामेंटल्सचे काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह, जे खूप महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत मित्रांनो। आणि प्रत्येक परीक्षेमध्ये तुमचे MSCITची एक्झाम असेल किंवा कोपाटेटचा ITI मध्ये तुम्ही एक्झाम देत असणार किंवा इतर कोणत्याही जेथे कम्प्युटरचा क्वेश्चन्स विचारले जातात ते कॉमन क्वेश्चन मी काढून तुमच्यासाठी हे तयार केलेले आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 क्वेश्चन्स घेणार आहोत, भरपूर इम्पॉर्टंट आणि प्रत्येक ठिकाणी यूज होणारे कॉमन, ठीक आहे, कॉमन क्वेश्चन्स आपण घेणार आहोत। तर बघू शकता, पहिला क्वेश्चन आहे आपला, मल्टीटास्किंग इज द ॲबिलिटी ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम टू रन मोर दॅन वन ॲप्लिकेशन ॲट अ टाइम। ठीक आहे, म्हणजेच काय, मल्टीटास्किंगमध्ये अशी ॲबिलिटी आहे का जी ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन चालवण्याची ॲबिलिटी ठेवते। तर यस, ठीक आहे, ट्रू, याचा आन्सर ट्रू असणार आहे मित्रांनो। आपण ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मल्टीटास्किंग करू शकतोय। त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता, द फिल इन द ब्लँक्स परफॉर्म सिम्पल मॅथ फॉर द CPU। ठीक आहे, मॅथची जी कॅल्क्युलेशन असतात ते CPU मध्ये कोणता युनिट करत असतो। ठीक आहे, तर याच्यामधला 3 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत, MU, CU आणि ALU। तर ALU म्हणजेच अर्थमॅटिक लॉजिक युनिट हा याचा करेक्ट आन्सर असणार आहे। अर्थमॅटिक लॉजिक युनिट हे मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व, म्हणजेच CPU मध्ये ALU जो हा एक पार्ट असतो तो मॅथमॅटिक्सला सॉल्व करत असतो। त्याच्यानंतरचा तिसरा क्वेश्चन आहे, बघू शकता, द ऑर्डर टू स्टोअर द फाईल्स इन हार्ड ड्राईव्ह। ठीक आहे, आपण कोणत्या ऑर्डरमध्ये हार्ड ड्राईव्हमध्ये फाईल्स सेव्ह करतोय। ठीक आहे, कोणत्या ऑर्डरमध्ये, द हार्ड ड्राईव्ह यूज ट्रॅक, सेक्टर अँड सिलेंडर। तर बघा मित्रांनो, जे आपली हार्ड डिस्क असते त्याच्यामध्ये ट्रॅक, सेक्टर आणि सिलेंडर या प्रकारचे पार्ट्स असतात ज्याच्यामध्ये आपला जो डाटा आहे तो सेव्ह होत असतो। तर याचा सुद्धा आन्सर ट्रू असणार आहे। त्याच्यानंतर बघा, लेझर प्रिंटर हॅज फिल इन द ब्लँक्स टाइप्स। लेझर प्रिंटरचा टाईप कोणता आहे? पहिला आहे पर्सनल अँड शेड, दुसरा आहे थर्मल अँड पर्सनल, तिसरा आहे ॲक्टिव्ह मॅट्रिक्स अँड पॅसिव्ह मॅट्रिक्स, चौथा आहे इंकजेट अँड हाय डेफिनेशन। तर मित्रांनो, याचा फर्स्ट जो तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे पर्सनल अँड शेड प्रिंटर हा करेक्ट आन्सर आहे। मित्रांनो, प्रिंटरवरती मी लेझर प्रिंटरवरती डिटेल्ड व्हिडिओ एक बनवलेला आहे, लेझर प्रिंटर कशा प्रकारे वर्क करतोय तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघू शकता। ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेलं आहे की लेझर प्रिंटर ॲक्च्युअलमध्ये काम कसं करतोय, त्याच्या आतमध्ये कोणत्या क्रिया होतात। तर तो व्हिडिओ बघा, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला आय बटनवरती सुद्धा त्याची लिंक भेटून जाणार। तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यामधून तुम्हाला भरपूर नॉलेज येईल लेझर प्रिंटरचा। त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ASCII अँड EBCDIC अँड युनिकोड आर बायनरी कोडिंग स्कीम। ठीक आहे, हे सगळे बायनरी कोडिंग्स आहेत काय? तर यस मित्रांनो, हे जे कोड्स आहेत हे बायनरी कोडिंगमध्येच यूज केले जाते। त्याच्यानंतर आहे CDRW। ठीक आहे, CDRW डिस्क। CDRW डिस्क काय आहे? तर मित्रांनो, याचं लॉंग फॉर्म जो आहे, CDचा लॉंग फॉर्म असतो आपला कॉम्पॅक्ट डिस्क आणि त्याच्यासमोर RW आहे, म्हणजेच काय, RWचा लॉंग फॉर्म आहे रीरायटेबल। आणि तुम्हाला याच्या बी मध्येच आन्सर याचा तुमच्या लक्षात आलंच असेल, कारण ऑप्शनमध्येच त्याचा लॉंग फॉर्म दिलेला आहे CD रीरायटेबल। ठीक आहे, CDRW डिस्क इज, तर काय आहे ते बी ऑप्शन करेक्ट आहे आपला, CD रीरायटेबल। त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंपनी A। ठीक आहे, सपोज कोणती पण कंपनी असेल, कंपनी A सेलिंग द गुड्स टू कंपनी B, म्हणजे एका कंपनीने दुसऱ्या कंपनीला काहीतरी गुड्स म्हणजे सामान काय केलेलं आहे, विकलेलं आहे। हा ई-कॉमर्स मधला क्वेश्चन आहे मित्रांनो, तुम्हाला कुठे पण विचारू शकतो। ठीक आहे, काय आहे, कंपनी A सेल टू कंपनी B सम गुड्स, काहीतरी गुड्स जे आहेत ते कंपनी A ने कंपनी B ला सेल केलेले आहेत यूजिंग इंटरनेट, इंटरनेटचा वापर करून काय केलेले आहेत, विकलेले आहेत, सेल केलेले आहेत। व्हॉट टाईप ऑफ ई-कॉमर्स दे आर डुईंग, म्हणजे हे सगळं करण्याचा कोणता ई-कॉमर्सचा, बघा, इलेक्ट्रॉनिकली हे विकलेले आहेत। ठीक आहे, इंटरनेटचा वापर करून विकलेले गेले आहेत, म्हणून हे ई-कॉमर्स बिझनेस झालेला आहे। परंतु कंपनी A ने कंपनी B ला विकला आहे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये याच्यामधून कोणता टाईप आहे? तर बघा मित्रांनो, दोन्ही कंपन्या आहेत, म्हणजे दोन्ही बिझनेस चालवून राहिलेले आहेत। तर याच्यातला बी जो ऑप्शन आहे, बिझनेस टू बिझनेस, हा याचा करेक्ट आन्सर असणार आहे। त्याच्यानंतरचा 8वा क्वेश्चन आहे बघा, द सिस्टीम बोर्ड इज ऑल्सो नोन ॲज द मेन बोर्ड और मदरबोर्ड। तर बघा मित्रांनो, आपण कॉमनली शब्द वापरतोय मदरबोर्ड, कम्प्युटर किंवा लॅपटॉपचा मदरबोर्ड आपण हा शब्द वापरतोय, परंतु त्याला मेन बोर्ड आणि सिस्टीम बोर्ड असं सुद्धा नाव आहे, म्हणजे त्याचा आन्सर ट्रू असणार आहे। त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आफ्टर डोमेन नेम फॉलो द डॉट व्हॉट इज कॉल्ड। ठीक आहे, या डॉटला काय, म्हणजे डॉटच्या नंतरचा जो भाग असतो त्याला काय म्हटलं जाते? नॉर्मली आपण पाहिलं असणार Amazon.com, Google.com वगैरे, हे जे .com असते, तर हे .com काय आहे ॲक्च्युअलमध्ये? ठीक आहे, डॉट असते आणि समोर कॉम लिहिलेलं असते, तर .com जे आहे ते काय आहे नेमकं? तर मित्रांनो, याला म्हणतात टॉप लेवल
डोमेन, ठीक आहे. काय म्हणतात टॉप लेवल डोमेन. याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे DNS, दुसरा आहे BI मेल ID, त्याच्यानंतर आहे मेल टार्गेट आणि चौथा ऑप्शन आहे टॉप लेवल डोमेन. तर मित्रांनो याचा डी आन्सर जो आहे, डी ऑप्शन जो आहे तो हा करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर आहे ग्राफिकल युजर इंटरफेस इज नॉट अवेलेबल इन विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस नाही आहे. हा विधान बरोबर आहे की चुकीचं आहे? तर मित्रांनो डायरेक्टली तुमच्या लक्षात आलं असेल हा विधान पूर्णपणे चुकीचं आहे. याचा आन्सर फॉल्स असणार आहे. का बरं? कारण ग्राफिकल युजर इंटरफेस आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये असते. जसं की मी आता विंडोज 10 यूज करत आहे, तर याच्यामध्ये ग्राफिकली मी तुम्हाला करून दाखवत आहे सगळ्या गोष्टी. तुम्हाला चित्र दिसते म्हणजे हा ग्राफिकली आहे. जर आपला डॉस ऑपरेटिंग सिस्टीम असेल, डिस ऑपरेटिंग सिस्टीम, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कमांड्सवरती, ठीक आहे, कमांड्सवरती सर्व काही चालत असते. परंतु जे आपले विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, ठीक आहे. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये नॉट अवेलेबल दिलेला आहे म्हणून हा फॉल्स आहे. जर इथं अवेलेबल असता तर याचा आन्सर ट्रू असता. ओके. त्याच्यानंतर बघा पर्सनल डिजिटल असिस्टंट PDA आर द मोस्ट वाईडली यूज हँडलेड कम्प्युटर्स. तर मित्रांनो याचा आन्सर फॉल्स असणार आहे, ठीक आहे. PDA हे मोस्ट वाईडली यूज हँडलेड कम्प्युटर्स नाही आहेत, ठीक आहे. कारण हँडलेड कम्प्युटर म्हणजे काय? हँडहेल्ड, ठीक आहे. हँडहेल्ड म्हणजे हातामध्ये पकडणारे कम्प्युटर. हातामध्ये पकडणारे कम्प्युटर म्हणजेच काय आपले मोबाईल वगैरे झाले. जसं की आधीच्या काळात जे जुने मोबाईल यायचे ते त्यांनासुद्धा आपण कम्प्युटरच म्हणतो. आपला मोबाईल स्मार्टफोनसुद्धा हा मायक्रो कम्प्युटरच आहे, ठीक आहे. परंतु मित्रांनो जे PDA होते ते तसे हातात पकडणारे नव्हते, त्याच्यामुळे याचा आन्सर फॉल्स असणार आहे. त्याच्यानंतरचं आहे प्रोसेस ऑफ कॉपिंग इन्फॉर्मेशन टू युअर कम्प्युटर, ठीक आहे. प्रोसेस ऑफ कॉपिंग इन्फॉर्मेशन टू युअर कम्प्युटर फ्रॉम स्पेशली कॉन्फिगर्ड FTP सर्व्हर, ठीक आहे. FTPचं लॉंग फॉर्म काय असतं? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, ठीक आहे. म्हणजेच इंटरनेटच्या सर्व्हरवरून एखादी इन्फॉर्मेशन कॉपी करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? व्हॉट इज द कॉल्ड? तर मित्रांनो याला आपण तुमच्या लक्षात आलं असेल कॉमनली शब्द आहे डाउनलोड. आपण इंटरनेटवरून कोणतीही माहिती आपल्याकडे मोबाईलमध्ये सेव्ह करतो त्याला आपण म्हणतो डाउनलोड करत आहोत, ठीक आहे. तर याचा आन्सर डाउनलोड म्हणजेच पहिला ऑप्शन हा होणार आहे. त्याच्यानंतरचं आहे GUI मीन्स, ठीक आहे. GUI मीन्स म्हणजे GUIचा अर्थ काय आहे? GUIचं लॉंग फॉर्म काय आहे? तर मी तुम्हाला आधीच तुमच्या एका क्वेश्चनमध्ये सुद्धा आलेला आहे मित्रांनो. GUI म्हणजेच ग्राफिकल युजर इंटरफेस. तर इथे काही ऑप्शन दिलेले आहेत. ग्राफिकल युजर इंटरफेस, त्याच्यानंतर ग्राफिक्स युनिफॉर्म इंटरॅक्शन, त्याच्यानंतर ग्राफिकल युजर इंटरसेक्शन, त्याच्यानंतर नॉन ऑफ अबाव. तर मित्रांनो याचा पहिला जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे. ग्राफिकल युजर इंटरफेस हा याचा आन्सर असणार आहे. त्याच्यानंतरचा 14वा क्वेश्चन आहे बघा. पोर्ट्स ब्लँक्स आहे, ठीक आहे. फिल इन द ब्लँक्स. पोर्ट्स आर अ स्पेशली टाईप ऑफ सिरियल पोर्ट, ठीक आहे. सिरियल पोर्ट फॉर कनेक्शन म्युझिकल इंटरफेस, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स कनेक्ट करण्यासाठी आपल्या कम्प्युटरमध्ये कीबोर्ड और साऊंड कार्डमध्येच, ठीक आहे. अशा प्रकारे काही आपल्याला जर इन्सर्ट करायचं असेल साऊंड कार्ड किंवा कीबोर्ड वगैरे तर त्यासाठी कोणता पोर्ट दिलेला आहे? तर मित्रांनो याचा आन्सर B हा करेक्ट असणार आहे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस MIDI पोर्टचं नाव आहे. ओके. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, शेवटचा क्वेश्चन आहे आपला ईमेलच्या रिलेटेड हा क्वेश्चन असणार आहे. ईमेल इन्क्लूड्स विच बेसिक एलिमेंट्स फ्रॉम द फॉलोविंग, ठीक आहे. खालीलपैकी बेसिक एलिमेंट्स कोणत्या जे ईमेलमध्ये म्हणजेच ईमेल करताना आपल्याला कंपल्सरी असणार आहेत? बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याकडे. हेडर, मेसेज, सिग्नेचर, मेसेज मार्क, बुकमार्क, सिग्नेचर, बुकमार्क, हेडर, सिग्नेचर आणि सिग्नेचर, बुकमार्क, मेसेज. तर मित्रांनो बघा आपल्याला बुकमार्कची काहीही गरज नसते. आता जिथे जिथे बुकमार्क आहे तो ऑप्शन चुकीचा आहे. जसा इथं बुकमार्क आहे म्हणजे हा ऑप्शन आपला पूर्णपणे चुकीचा आहे. त्याच्यानंतर बघा इथे सुद्धा बुकमार्क दिसतंय, हा ऑप्शन चुकीचा आहे आपला. इथे सुद्धा बुकमार्क आहे म्हणजे हा पण ऑप्शन चुकीचा आहे. राहिला आपला हेडर, मेसेज आणि सिग्नेचर म्हणजेच ए ऑप्शन आपला अगदी करेक्ट आहे. बघा मित्रांनो ईमेल ID मध्ये ईमेल टाकताना आपल्याला कुठल्याही प्रकारच्या बुकमार्कची गरज नसते. त्याच्यामुळे हा लॉजिक वापरून मी तुम्हाला सांगितलेला आहे आन्सर कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर याच्यातला पहिला जो आन्सर आहे तो करेक्ट आहे, हेडर, मेसेज, सिग्नेचर. तर मित्रांनो अशा प्रकारचे आपले 15 क्वेश्चन्स होते जे की आपण सॉल्व करून टाकलेले आहेत, ठीक आहे मित्रांनो. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अधिक थेरी आणि अधिक आपण ऑब्जेक्टिव्हचे व्हिडिओसुद्धा या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर व्हिडिओला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, इतरांना सुद्धा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.